शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। मित्रांनो नमस्कार। वंदे मातरम। भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुद्रा। मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत गौरवशाली इतिहास। प्रभू रामचंद्रांच्या आगमनापासूनचा म्हणजे दंडकारण्यापासूनचा महाराष्ट्र अत्यंत वैभवशाली शूरवीर पराक्रमाचा महाराष्ट्र आणि या पराक्रमी पुत्रांनी घडवलेला महाराष्ट्र, वैभवशाली महाराष्ट्र गुलामगिरीत गेला आणि तो गुलामगिरीचा काळ कसा होता यावर आपण चर्चा करतोय। मित्रांनो, जेव्हा देवगिरीचं राज्य 1318 मध्ये संपुष्टात आलं आणि त्यानंतर जे सुलतान राज्यावर आले, महाराष्ट्रावर राज्य करत होते, तो सुमारे 62 सुलतानांनी महाराष्ट्रावरती 300-350 वर्ष राज्य केलं। त्यापैकी हा खलजी होता। खलजीनंतर तुघलक आला। तुघलक पण त्याच प्रवृत्तीचा होता। तो पण अत्यंत खुमशी होता, कपटी होता, जहाल प्रवृत्तीचा होता, अत्याचारी होता। हे सगळे गुण सुलतानाचे, सगळ्या सुलतानांचे गुण एकाच माळेचे मणी अशा प्रकारे सुलतानांचे वर्णन करता येईल की ते कपटी होते, धूर्त होते, भांडखोर होते, नंतर इतके क्रूर होते की माणसांची म्हणजे काफरांची हत्या करणं, त्यांची मंदिरं लुटणं, मंदिरं पाडणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे, अशा प्रकारचे त्यांचं वर्तणूक असायची। समाज अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगत होता। तर असा हा महाराष्ट्र तुघलकांनंतर बहमणी, तुघलकांचा एक सरदार होता हसन गंगू उर्फ अलाउद्दीन, त्याचा अलाउद्दीन बहमणी, त्या सरदाराने तुघलकांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि त्यांनी महाराष्ट्र ताब्यात घेतला आणि पुन्हा महाराष्ट्रावरती नवीन सुलतानाचं राज्य सुरू झालं। तो पण अत्यंत निर्दयी, निष्ठुर आणि अत्याचारी होता। सेम मंदिरं लुटणे, हिंदूंना मारणे, लुटालूट, जाळपोळ हे त्यांचे धंदे। अज्ञानी प्रवृत्तीची ही रानटी जनावरं यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी। तुघलकाचा दुसरा एक म्हणजे हा बहमणी जो होता, तुघलकानंतर बहमणी आले, हसन गंगू अलाउद्दीन बहमणी। त्याच्यानंतर त्याचा मुलगा, त्याचं नाव मोहम्मद बहमणी, हा अत्यंत क्रूर होता। इतका क्रूर होता की त्याने बापाला सुद्धा मागे टाकलं। ते आंध्रचा एक राजपुत्र होता विनायक देव। त्या विनायक देवाला त्याने जीभच छाटली आणि त्याला ते किल्ल्यावरून अग्नीमध्ये ढकलून दिला, कडेलोट केला त्याचा, म्हणजे जिवंत जाळलं त्या राजपुत्राला। आणि त्या परिसरामध्ये त्याने इतके मोठा अत्याचार मांडला की 70,000पेक्षा जास्त माणसं त्यांनी ठार केली, मारली, कत्तल केली। 70,000 लोकांची कत्तल म्हणजे त्या ठिकाणी माणूसच शिल्लक राहिला नाही, इतका भयानक होता तो बहमणी, म्हणजे ह्या हसन गंगूचा मुलगा मोहम्मद बहमणी। तर असे हे सुलतान। त्याच्या अगोदर तुघलकाने एक काम काय केलं होतं की देवगिरीचं राज्य जे होतं, म्हणजे राजधानी होती ती गुलबर्ग्याला तो घेऊन गेला। गुलबर्गा ही त्याची राजधानी झाली होती आणि बहमणी सुलतान आल्यानंतर सुद्धा ती पुढे सातत्याने त्या ठिकाणी ते राज्य करायला त्यांनी सुरुवात केली होती। बहमणी सुलतानांच्या काळामध्ये हिंदुस्थान किंवा महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर त्याच पद्धतीने महाराष्ट्र अत्याचार सहन करत होता। ज्या पद्धतीने इतर सुलतानांच्या काळामध्ये अत्याचार हिंदूंवरती, गोरगरीब जनतेवरती चालू होता, त्याच प्रकारचा अत्याचार त्यावेळेस पण चालू होता। ह्या सुलतानशाहीमध्ये एक फार मोठी घटना घडली, म्हणजे 200 वर्षाचा कालखंड जर बघितला त्यांचा सुलतानांचा, तर तो पूर्णपणे काळाकुट्ट असा अंधारच। आणि त्या अंधारामध्ये लोक, रयत अत्यंत
दुःखी होती, कष्टी होती, परमेश्वराची वाट बघत होती. कोणीतरी दैवी सत्पुरुष येईल आणि आपल्याला या सुलतानी संकटातून वाचवेल याची वाट जनता बघत होती. बघा, प्रत्येक 100 वर्षानंतर आहे ना काहीतरी घडत असतं, निसर्गामध्ये काहीतरी बदल होत असतो. आणि असाच बदल म्हणजे 1395-96ला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि म्हणजे देवगिरीचं राज्य समाप्त झालं, संपुष्टात आलं आणि देवगिरीचं वैभवशाली राज्य, संपन्न राज्य संपलं. आणि साधू पुरुष, संत पुरुष, दैवी पुरुष, देवी देवतांनी ती महाराष्ट्र सोडून त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे जिथे राक्षसांचं राज्य सुरू होतं, जिथे राक्षसांचं अस्तित्व निर्माण होतं, राज्य निर्माण होतं, त्या ठिकाणी दैवी सत्पुरुष राहत नाहीत. आपले सगळे मंदिरांची मशिदी झाल्या, थडगे झाले, दर्गे झाले आणि साधू संतांनी समाधी घेतल्या, आपलं जीवन संपवलं. त्यानंतर बरोबर 100 वर्षानंतर, बरोबर 100 वर्ष म्हणजे 1396 ते 1408 हे 12 वर्ष सतत दुष्काळ पडला. आणि ह्या 12 वर्षाच्या दुष्काळामध्ये ह्या बादशाह हे तर लुटारू होते, हे बिचाऱ्या गरिबांचे गाडगे मटकी फोडून सुद्धा त्यांनी जे काय होतं ते पण घेऊन गेले. म्हणजे गरिबांनी जगायचं कशी अशी फार मोठी अवस्था त्या काळात झाली. म्हणजे अन्नच नाही, 12 वर्ष सतत दुष्काळ. आणि ह्या दुष्काळामध्ये खायचं काय, अक्षरशः लोकांनी झाडांची पानं खाल्ली. ते झाडं होती ना, त्या झाडांचा खराटा झाला, अन्न नाही खायला. लोक गावोगावी फिरत होती की भिक्षा मागत होती, कोणी भिक्षा द्यायला तयार नव्हतं. आणि अन्न अन्न म्हणून लोक मरत होती. छोटी छोटी बालकं आहेत ना, आपल्या आईच्या मांडीवरती बिना अन्न नाही आहे म्हणून ते तडफडून मरत होती. इतकी दयनीय अवस्था निर्माण झाली होती. माणसांनी कुत्री मांजरी सुद्धा रस्त्यावर ठेवलेली, ती सुद्धा मारून खाल्ली. अक्षरशः शेण खाल्लं. आपल्याला म्हण आहे शेण खाणं, म्हणजे शेण सुद्धा माणसांनी खाल्लं. जनावरं माणसांनी याने कापून खाल्ली, कुत्री मांजरी कापून खाल्ली. आणि शेवटी तर कहर झाला, माणसांनी माणसं मारून खाल्ली. अशा प्रकारचा तो भयानक काळ, राक्षसी प्रवृत्तीचा विनाशकाली असा तो काळ. आणि विनाशकाली काळामध्ये दैवी सत्पुरुषांचं वास्तव्य नसतं आणि जिकडे बघावं तिकडे अंधार असतो. त्या अंधारमय अशा ह्या वातावरणामध्ये सुख नावाची चीज कुठेही दिसत नव्हती. अन्न म्हणजे अन्नपूर्णेचा महाराष्ट्र. त्या अन्नपूर्णेच्या महाराष्ट्रामध्ये अन्न 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 म्हणून माणसं मरत होती. अन्न पाण्याविना माणसं मरत होती. अत्यंत भयानक अशी ही परिस्थिती. पण सैतानी सुलतान मौज मजा मस्तीमध्ये दंग होते. त्याच काळात पुढे हा जो बहमनी सुलतान आहे, मोहम्मद बहमनी, ह्या सुलतानाचा जर कालखंड बघितला तर तो अत्यंत लंपट होता, दारुडीबाज होता. आणि तो व्यसनामध्ये एवढा बुडालेला होता की त्याने अक्षरशः स्वतःचं सिंहासन सुद्धा ते त्याने तोडलं मोडलं आणि त्याच्या दारूचे ग्लास बनवले, दारू पिण्यासाठी ग्लास बनवले. म्हणजे तो सुलतान त्या दारूच्या ग्लासमध्येच बुडाला होता. अशा प्रकारचा हा सुलतान. आणि त्याने सुलतानाने 5 सुबे केले होते. ते 5 सुब्यावरती 5 सुभेदार नेमले होते. जसा इकडे एलिचपूरचा एक सुभा होता, त्याच्यावर एक त्यांनी सरदार नेमला होता. निजाम अहमदनगरला एक निजाम, त्या ठिकाणी त्यांनी एक सरदार नेमला होता. इकडे बिजापूर असेल, गोवळकोंडा असेल, नंतर अजून एक तिथे एक सुभा आहे. अशा 5 ठिकाणी 5 सरदार त्यांनी नेमले होते. आणि ह्या सरदारांनी हे हेरलं की हा सुलतान काय आहे, अत्यंत लंपट आहे आणि व्यसनी आहे. तो व्यसनात पूर्णपणे बुडालेला आहे. आणि त्यामुळे ह्या 5ही सरदारांच्या सुभेदारांच्या मनामध्ये
स्वतः सुलतान होण्याची इच्छा निर्माण झाली आणि भविष्यात ते स्वतः सुलतान झाले. म्हणजे एक सुलतानाचं राज्य होतं महाराष्ट्रात, आता 5 सुलतान झाले. बघा, 5 सुलतान झाले. म्हणजे इथे अहमदनगरचा निजामशाह झाला, गोवळकोंड्याचा कुतुबशाह झाला, विजापूरचा आदिलशाह झाला आणि एलिसपूरचा जो एक सुलतान होता बेरीद शाह झाला. तर अशा प्रकारे 5 सुलतानांनी महाराष्ट्रावर राज्य करायला सुरुवात केली. आणि ह्या 5ही सुलतानांचं काम एकच की लुटणे आणि लुटणे. रयतेचं त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं. बघा, ज्या देशावर आपण आक्रमण करतोय त्या देशाची संस्कृती संपवणं, त्या देशाची संस्कृती संपल्यानंतर त्या लोकांना गुलाम बनवणं आणि त्या गुलामांचा वापर आपल्या मौज मजेसाठी करणं, एवढीच वृत्ती त्या सुलतानांमध्ये होती. म्हणजे मराठ्यांची जमीन ही त्यांच्या भोगासाठी आहे आणि मराठे हे त्यांच्या सेवेसाठी अल्लाने निर्माण केले आहेत, अशा प्रकारची भावना त्या सुलतानांची होती. आणि मग हे 5ही सुलतान पुढे काय झालं, त्यांच्यामध्ये पण आपल्या सीमा वाढवणे. बघा, देशाने भारताने कधीच कोणाच्या सीमेवर आक्रमण केलं नाही. आजही भारताची भूमिका स्पष्ट आहे. आपण कधीही पहिल्यांदा कोणत्याही देशावर आक्रमण करत नाही आणि तीच भूमिका त्या काळात सुद्धा होती. भारतीयांनी कधीही कुठल्याही देशावर आक्रमण केलं नाही. पण बाहेरच्या लोकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. आपला देश समृद्ध असल्यामुळे आपल्या देशाला लुटण्यासाठी बाहेरच्या देशांनी आपल्यावर आक्रमण केलं. जे तुर्कस्तानमधले असतील, इराण असतील, तुर्कस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, मंगोलिया असेल, अशा अनेक देशातून आक्रमणकर्ते आपल्या देशामध्ये आले आणि इथे येऊन त्यांनी राज्य केलं आणि आपल्या देशाची अक्षरशः रांगोळी करून टाकली. हे जे 5 सुलतान होते यांच्यामध्ये आता चढाओढ निर्माण झाली. काय त्यांची वृत्तीच आहे. काय वृत्ती आहे? तो सीमा वाढवणे. ते काय होते? साम्राज्यवादी होते. स्वतःची सीमा वाढवणे आणि संपत्ती जमा करणे आणि आयुष्य आरामात राहणे. आता यांच्या सीमा जर वाढवायच्या असतील तर यांच्यासाठी लढायचं कोणी? लढणारी माणसं पाहिजेत, लिहिणारे कारकून पाहिजेत. पण हे सगळे आता बघा, आतापर्यंतच्या सुलतानाच्या काळामध्ये मराठ्यांना कधीही कुठेही मोठेपणा मिळाला नाही, मान सन्मान मिळाला नाही. मराठी माणसाचा वापर फक्त नोकर चाकर म्हणून करण्यात आला. त्याच मराठ्यांना 1480-90च्या नंतर मात्र चांगले दिवस आले. चांगले दिवस म्हणजे काय? तर सुलतानाच्या दरबारामध्ये नोकरी मिळायला सुरुवात झाली आणि जे कारकून आहेत, जे लिखाण करू शकतात, अशा लोकांना लिखाण करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये आपण समाधानी झालो, आनंदी झालो. बरं, आणखीन एक बादशाने 200 वर्षाचा त्यांचा जो कालखंड आहे त्याच्यात त्यांना एक शिकायला मिळालं होतं की इथली जी लोकं आहेत ही एक होऊ शकत नाहीत आणि एक झाली तर ते आपल्याला जड जाऊ शकतात आणि म्हणून त्यांनी नेहमी त्यांच्यामध्ये सतत भांडणं लावण्याचं काम केलं. मग जेव्हा आता मराठी आपल्या दरबारात कामाला सुरुवात त्यांनी केलेली आहेत आणि ते आपल्यासाठी लढत आहेत, आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी लढत आहेत, अशा वेळी हे साम्राज्य वाढवण्यासाठी लढणारे मराठे जर एकत्र झाले तर उद्या आपली सुलतानशाही नष्ट होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी काय केलं की मराठ्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये फूट पाडणं गरजेचं आहे. मग त्यांनी अजून एक काय केलं, एक व्यूहरचना आखली आणि त्या व्यूहरचनेचा एक भाग असा होता की वतनदारी सुरू केली त्यांनी. जो जास्त चांगल्या प्रकारचा पराक्रम करेल त्याला वतन देण्यात येईल. आणि मग ते वतनासाठी मराठे आपसामध्ये लढू लागले. पाटीलकी आली, देशमुखी आली, सरदेशमुख झाले. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलं, मान अपमान आणि वतनदारी अशा पद्धती आणून मराठ्यांमध्ये विद्वेष निर्माण केलं, मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण केली आणि मराठी आपसामध्ये लढू लागले. गावोगावी भांडणं व्हायला लागली. मराठ्यांच्या विरोधात लढू लागली. परंतु बादशाहने दम दिला की ते गप्प बसायचे. म्हणजे बादशाहची चाकरी ते मनापासून करत, परंतु ते आपल्याच भावाशी वैरपत करत. म्हणजे मराठ्यांशी वैरी झाले आणि बादशाहशी इमानदार बनले. आणि अशा प्रकारचे मराठे ज्या बादशाहाला अपेक्षित होते तशा प्रकारचे मराठे बादशाहने तयार केले. आणि ही बादशाही पुढे, ही सुलतानशाही पुढे चालू राहिली. बघा,
ह्याच काळामध्ये हे ज्या 5 सुलतान आहेत या सुलतानांसाठी मराठी लढत होते आणि ह्याच काळामध्ये 1510ला पोर्तुगीजसुद्धा आले. त्या गोमांतकाच्या जमिनीवरती पोर्तुगीजांनी पाऊल ठेवलं. येताना त्यांनी सुसज्ज असं सैन्य घेऊन आले होते. त्या ठिकाणच्या सगळ्या गोमांतक जे आपली लोकं होती त्यांना त्यांनी भ्रष्ट केलं. धार्मिक अत्याचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी केला आणि त्यांच्या अत्याचारामुळे लाखो लोक त्या ठिकाणी एकतर धर्मांतर त्यांनी केलं. म्हणजे ते काय झाले, एकतर ते काय झाले, ख्रिश्चन झाले किंवा जे नाही झाले त्यांना ठार मारण्यात आलं. त्या ठिकाणी कदंब नावाचा जो राजा होता त्या कदंबांच्या काळामध्ये अनेक वैभवशाली अत्यंत सुंदर सुंदर मंदिरं तयार करण्यात आली होती. ती सगळी मंदिरं ह्या पोर्तुगीजांनी तोडली, मोडली, फोडून टाकली. पोर्तुगीजांनी तर कहरच केला. एका दिवसामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने 600 मंदिरं त्यांनी तोडली. काय नियोजन असेल बघा. कारण त्यांच्याकडे ते तोफा होत्या, दारुगोळा त्यांनी आणला होता. दारुगोळा आणि तोफा ह्या फिरंग्यांनी आपल्यासोबत भारतामध्ये त्यांनी आणला आणि तिथून ते दारुगोळा तोफ्याची सुरुवात झाली. पण त्यांनी ही सगळी मंदिरं उद्ध्वस्त केली आणि लाखो लोकांना त्यांनी धर्मांतर करायला लावलं. म्हणजे धार्मिक छळ जर कोणी मांडला असेल तर ह्या पोर्तुगीजांनी. आणि इकडे 5 सुलतान आपल्यावरती काय करत होते, अत्याचार करत होते. त्याच वेळेला आणखीन एक सुलतान आपल्या देशावरती आक्रमण करण्यासाठी, राज्य करण्यासाठी निघाला होता. तो खैबर खिंडीतून भारतात आला. दिल्लीवर त्यांनी आक्रमण केलं आणि दिल्लीचा बादशाह झाला. त्याचं नाव होतं बाबर. बघा 1526ला हा बाबर भारतामध्ये आला आणि 21 एप्रिलपासून त्यांनी जे त्या ठिकाणी तळ ठोकला तो कायमचा या ठिकाणी भारतात राहिला. त्याची पुढच्या पिढी आपण बघितल्या आहे की नाही. तर बाबर हा खरं म्हणजे जो मंगोलियातून आलेला तिथल्या बांधवांनी त्याला हाकलून लावलं आणि हाकललेला तो बाबर इथे येऊन सम्राट झाला, बादशाह झाला, सुलतान झाला आपल्या देशाचा. तर अशा प्रकारचा तो पण आला. म्हणजे 5 सुलतान, त्यात आणखी हे मोगल वाढले आणि इकडे पोर्तुगीज फिरंगी, या सगळ्या लोकांच्या त्रासाने आपला महाराष्ट्र पूर्णपणे बेजार झाला होता. अत्यंत हालाकीचे दिवस महाराष्ट्रातील जनता काढत होती. आणि त्याचवेळी एक संपन्न राज्य होतं. बघा अजूनही भारतामध्ये एक संपन्न राज्य होतं कर्नाटकामध्ये. त्याला विजयनगरचं साम्राज्य असं म्हटलं जायचं. आणि विजयनगरचं साम्राज्य अजूनही तग धरून होतं. त्याच्या अगोदर महाराष्ट्रात आणखीन म्हणजे सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये कड्याकापऱ्यामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये काही राजांनी आपलं अस्तित्व टिकवलं होतं. छोटे छोटे राज्य होती. मराठी चिते त्यांना म्हटलं तर हरकत नाही. त्या मराठी वाघांनी छोटे छोटे आपली राज्य घराने टिकवून ठेवली होती. 100 वर्ष ते सुलतानांशी लढत त्याने आपलं साम्राज्य, छोटे छोटे साम्राज्य टिकवून ठेवली होती. पण एक साम्राज्य असं होतं की ज्याचं वैभव इतकं प्रचंड मोठं वैभव होतं की सुलतानांना सुद्धा त्याला हरवणं सोपं गेलं नाही. तर त्यांचा अस्त हा म्हणजे 15व्या शतकामध्ये 1570 शतकात झाला. तर कसं झालं हे साम्राज्य काय होतं, तर विजयनगरचं साम्राज्य अत्यंत वैभवशाली साम्राज्य. म्हणजे ती राजधानी जर बघितली तर 10 कोस राजधानी, 10 कोस लांबीची, 5 कोस रुंदीची, 20 लाख लोक राहतील असं ते नगर. 20 लाख लोकांचं नगर. आणि त्या नगरामध्ये 3-3 मजली इमारती होत्या. म्हणजे म्हणतात ना सौंदर्य आणि अगदी मुसमुसलेलं असं ते नगर. आणि वैभवाचा जर विचार कराल तर सोनं, चांदी, नाणी असं विपुल मोठ्या प्रमाणात त्या विजयनगरमध्ये होतं. आणि म्हणूनच की काय त्या सुलतानांची नजर त्या राज्यावर पडली. बघा हे विजयनगरचं साम्राज्य आहे ना, हे तुंगभद्रा नदीच्या किनारी काठी एक विद्यारण्य म्हणून एक संन्यासी होते. त्या विद्यारण्याच्या नादाला लागून 2 कानडी दांडग्या मुलांनी हे साम्राज्य निर्माण केलं. त्या कानडी दांडग्या मुलांचं नाव होतं हरिहरन आणि बुक्कराय. ह्यांनी हे
वैभवशाली साम्राज्य निर्माण केलं. आणि आता त्या वैभवशाली साम्राज्याची धुरा किंवा त्या वैभवशाली साम्राज्याचा सम्राट रामराय हे त्या ठिकाणी राज्य करत होते. बघा, आता ह्या सुलतानांना एकट्याला त्या ठिकाणी जाऊन ह्या राजाला संपवणं किंवा ते नष्ट करणं, साम्राज्य एवढं मोठं साम्राज्य नष्ट करणं सोपं नव्हतं. मग यांनी काय केलं, एक असा बेत निर्माण केला की एक षडयंत्र निर्माण केलं की त्या षडयंत्राच्या माध्यमातून त्या साम्राज्याचा आपल्याला पूर्णपणे नायनाट करता येईल. आता हे षडयंत्र करत असताना कोण कोण होतं या षडयंत्रामध्ये, तर हे सगळे एकत्र आले, सुलतान सगळे एकत्र आले. बघा, जसं हिंदू राजे हे कधीही एकत्र आले नाहीत. हिंदू राजे जर एकत्र आले असते, देवगिरीचा राजा हा इकडचा, समजा जितके हिंदू राजे त्यावेळेस होते, अगदी कर्नाटकामध्ये होते, गुजरातमध्ये होते, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे हिंदू राजे होते ते सगळे राजे जर एकत्र आले असते तर सुलतानांना आपण पळवून लावू शकलो असतो आणि पुन्हा वैभवशाली महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या गुण्यागोविंदाने आपल्याला राहता आलं असतं. परंतु ह्या सुलतानाच्या विरोधात कधीच हिंदू राजे एकत्र आले नाहीत. मग परंतु हिंदू राजाला संपवण्यासाठी सगळे सुलतान एकत्र आले. म्हणजे ह्या आदिलशहा, अली आदिलशहा, इकडे हुसेन निजामशहा, गोवळकोंड्याचा आहे ना कुतुबशहा, बिदरचा तो बादशाह, हे 4 सुलतान एकत्र आले आणि या 4ही सुलतानांनी एकत्र येऊन तालकोटकडे काय केलं, कूच केली. आता हे तालकोटकडे जात असताना लाखोचं सैन्य, म्हणजे सैन्य सागरच होता तो, आणि सैन्य सागर घेऊन हे सुलतान विजयनगरच्या दिशेने निघाले. बरं, विजयनगरचा राजा सुद्धा शूर पराक्रमी होता, धाडसी होता आणि जरी वयस्कर होता परंतु अनुभवी होता, मुत्सद्दी होता, पराक्रमी होता. त्याने सुद्धा आपलं सैन्य बाहेर काढलं. त्याचं सैन्य किती होतं, तर विजयनगरचं साम्राज्याचं सैन्य होतं. बघा, लढायला जेव्हा निघाला तेव्हा त्यांची बरोबर 9 लाख पायदळ, 1 लाखाचं घोडदळ आणि 2000 हत्ती आणि 1500 लोक, चाकर नोकर चाकर त्यांनी सेवक म्हणून बरोबर घेतले होते. आणि इतका मोठा लावाजमा घेऊन ते निघाले. इकडून हे सगळे सुलतान नोव्हेंबर 1564 मध्ये निघाले आणि नोव्हेंबर 1564 मध्ये हे तिथून निघाले. इकडून विजयनगरचे राजा निघाला. हे दोन्ही जे सैन्य आहे ते एकत्र आलं. ज्या ठिकाणी हे युद्ध झालं, फार मोठं युद्ध झालं, ते ठिकाण होतं राक्षस तागडी. बघा, नावच ते राक्षस तागडी आहे, कारण युद्ध पण तसंच झालं. देव आणि दानवांचं युद्ध जसं होतं त्याला आपण म्हणतो ना देवासुर संग्राम. देवासुर संग्राम हा त्या राक्षस तागडीच्या मैदानात झाला. कृष्णा नदीच्या काठी ते राक्षस तागडी, वृक्ष रुद्र असं ते राक्षस तागडी मैदान, आणि त्या मैदानामध्ये हे युद्ध झालं. आणि हे युद्ध महाभारतानंतर सर्वात मोठं युद्ध मानलं जातं. 10 लाख सैन्य म्हणजे ह्याचं होतं, साम्राज्याचं, विजयनगरच्या साम्राज्याचं. आणि सुलतानाचं सैन्य तर अर्ध होतं, म्हणजे 5-6 लाखाचं सैन्य त्यांचं होतं. एवढं मोठं सैन्य सागर एकत्र आला, त्या ठिकाणी युद्ध झालं, तुंबळ युद्ध झालं. आणि ह्या युद्धामध्ये कधी कधी राक्षस तागडी एक प्रकारचं तागडच होतं आणि ते तागडं कधी विजयनगरच्या बाजूने झुकायचं, कधी सुलतानाच्या बाजूने झुकायचं. आणि अशामध्ये एक भयानक घटना घडली. दुर्भाग्य आपल्या देशाचं, महाराष्ट्राचं, या हिंदुस्थानाचं, की रामरायाला ह्या सुलतानांनी घेरलं आणि राजा ताब्यात आला. बघा, युद्धाची एक नीती होती. ह्या क्रूर प्रवृत्तीच्या सुलतानांची युद्धाची एक रणनीती होती. त्या रणनीतीचा एक भाग म्हणजे काय, तर त्या राजाला पहिला कब्जात घ्यायचा किंवा राजधानीवर आक्रमण करायचं. राजधानीवर आक्रमण करा, राज्य जिंका. राजाला कैदेत घ्या, राज्य जिंका. एकदम सोपं. कधी असा खूप मोठा म्हणजे खूप सैन्यांचा सागर घेऊन जायचं आणि खूप मोठं तुंबळ युद्ध करायची गरज नाही. तर काय असतं, नियोजनबद्ध जर युद्ध आपण केलं तर कमी सैनिकांनी सुद्धा ते जिंकता येतं. आता राजा जर कैदेत आला तर सैन्य पळायला लागतं. सैन्य लढणार कोणासाठी? बरं, आपलं सैन्य कसं होतं,
आता हे 9 लाख पायदळ होतं. त्याला काय होतं, त्याला राजाला जर त्या ठिकाणी अटक झाली, राजा जर शत्रूच्या ताब्यात सापडला तर आपलं सैन्य पळणार थोडी ना. त्या ठिकाणी एक तर त्यात लढा नाही तर मरा, डू ऑर डाय अशी सिच्युएशन त्या काळात नव्हती. राजाला अटक झाली, सैन्य पळायला लागलं. आणि मग तो राजा, अटक झालेला राजा हा जो त्या ठिकाणी जो तोफखान्याचा अधिकारी होता, त्या तोफखान्याच्या अधिकाऱ्याने राजाला निजामशहाच्या समोर आणलं. आता हा हुसेन निजामशहा अत्यंत क्रूर होता. त्याने त्या रामरायांना बघताच, बघा रामरायाचं वय अत्यंत 60 ओलांडलेले ते होते, परंतु त्यांचा जो पराक्रम होता त्या 30तल्या तरुणाला लाजवेल असा पराक्रम होता, असं वर्णन कुटो नावाच्या त्या फिरंग्याने लिहून ठेवलंय. त्यावेळेस जो फिरंग्याने प्रत्यक्ष बघितलंय रामरायाचं ते शौर्य पराक्रम, आणि रामरायांनी केलेला जो पराक्रम आहे तो लिहिताना तो म्हणतो की असा पराक्रम मी कधीच कुठेच बघितला नाही. असा मोठा पराक्रम रामरायांनी केला. आणि रामरायाच्या ह्या पराक्रमाला त्यांनी त्या ठिकाणी वंदन करताना त्या ठिकाणी त्यांनी ते लिखाण करून ठेवलेलं आहे. बरं, कुटोनी हे सगळं लिखाण केलं. अशा अनेक युरोपियन त्या ठिकाणी आले होते. आणि विजयनगर ते जे साम्राज्य आहे त्या साम्राज्याचं वर्णन अनेकांनी त्या ठिकाणी, वैभवशाली होतं ते, आणि त्या वैभवशाली विजयनगरचं साम्राज्याचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी अनेकांनी करून ठेवलं आहे. त्यामध्ये हा कुटो. तर निजामशहासमोर हे राजाला आणण्यात आलं. निजामशहासमोर जेव्हा राजाला आणण्यात आलं तेव्हा निजाम काय म्हणाला, तर तो निजामशहा म्हणाला की मी प्रण केला होता की रामरायाला माझ्या हाताने मारणार, त्याचा शिरच्छेद करण्याचा मी प्रण घेतला होता आणि आज तो मी पूर्ण करणार. आणि अशा प्रकारे रामरायाचा शिरच्छेद ह्या क्रूर बादशाने, ह्या क्रूर सुलतानाने, निजामाने केला. आणि शिरच्छेद केल्यानंतर त्याने आपल्या सैनिकाला आज्ञा केली की हे जे शिर आहे ना ते भाल्याच्या टोक्यावर ठेवा, भाल्याच्या टोकावर ठेवा आणि सर्व ठिकाणी नाचवा. सैनिकांनी त्यांचं शिर आहे ते भाल्याच्या टोक्यावर ठेवून ते सर्व ठिकाणी नंगा नाच सर्वांनी केला. पुढे 6 महिने, सातत्याने 6 महिने विजयनगर लुटलं जात होतं. खूप मोठमोठे महल होते, राजवाडे होते, मंदिरं होती, ही सगळी लुटली गेली. 6 महिने सतत लूट चालू होती. सुलतानांनी अत्याचाराच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. सीमा ओलांडल्या होत्या म्हणजे काय तर बघा, शेवट तितका भयानक आहे मित्रांनो. असा शेवट कधीही कोणीही कुठल्याही युद्धामध्ये हिंदुस्थानातील कोणत्याही राजाने केला नाही. जेव्हा रामरायाचं शिर जेव्हा आदिलशहाच्या जवळ आलं, विजापूरचा आदिलशहा, अली आदिलशहाने त्या जे मस्तक आहे त्या मस्तक पूर्णपणे पोकरलं आतून, त्याच्यातला मेंदू जे काय मांस वगैरे सगळं काढलं आणि ते मस्तक विजापूर नगराच्या एका घाणमोरीच्या अशा ठिकाणी लावलं की जेथून म्हणजे ज्या मोहरीतलं जे घाण पाणी आहे ते रामरायाच्या मुखातून बाहेर पडेल अशा पद्धतीने त्याने ते घाणमोरीच्या ठिकाणी ते मस्तक लावलं. इतका भयानक आणि इतकी क्रूरता या सुलतानांमध्ये होती, ते मानवतेला कधी शोभणारी नव्हती. इतकी म्हणजे एका राजाच्या देहाची मरणोत्तर आपण प्रत्येक शत्रूचा आपण काय केलेला आहे, सन्मानच केलेला आहे. तो कितीही मोठा क्रूर शत्रू असू द्या त्याचा आपण सन्मान केला आहे. परंतु हे सुलतान इतके निर्दयी होते की मेल्यानंतर सुद्धा त्या शरीराची विटंबना करत होते. आणि त्याचं हे उदाहरण आहे. घाण पाणी जे घाणमोरी आहे, घाणमोरीच्या तोंडाशी ते लावलं गेलं आणि त्या लावलेल्या मुखातून म्हणजे रामरायाच्या मुखातून ते घाण पाणी बाहेर पडत होतं. म्हणजे भविष्यात कोणीही सुलतानांच्या विरोधामध्ये बंड करू नये, कोणी ब्र काढू नये,
अशा प्रकारची ती एक मानसिकता निर्माण करण्यासाठीच, लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची क्रूर अशी शिक्षा सुलतान करत असत. ते रानटीच होते ते, आणि शेवटी राक्षसाचे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते. त्यांनी स्वतःच्या भावाला कधी आहे ना भावाचे डोळे काढले, भावाला ठार मारलं, भावाचे विषयी आहे ना षडयंत्र केलेत, बापाला मारलेलं आहेत. म्हणजे अशा प्रकारचे सुलतान, त्या सुलतानांकडून गोरगरीब जनता किंवा एका राजाला काय सन्मान मिळणार, आणि तो कधी मिळाला नाही आणि मिळणारही नव्हता. तर अशा प्रकारचं हे सगळा आपण इतिहास जर बघितला तर याच्यातून एक शिकायला मिळतो की आपण युद्ध करत असताना हे नेहमी नियोजनबद्ध पाहिजे. आता हे 15,000 नोकर चाकर ह्याची गरज नव्हती. बरं, हे 9 लाख सैनिक काय लढणार होतं का? ते जर राजा कायद्यात गेला की पळणारं सैनिक होतं. त्याच्या उलट आहे ना सुलतानाचं सैनिक होतं. सुलतानाचं सैनिक काय होतं, जर युद्ध सोडून जर आपण पळालो तर बादशाह उद्या आपली कातडी सोलून काढेल, अशा प्रकारची भीती सैनिकांमध्ये होती. त्या प्रकारची भीती आपल्या सैनिकांना होती का? तर नव्हती. आपल्याकडे व्यूहरचना, आपल्याकडे गुप्तहेर यंत्रणा, आपल्याकडे क्रूरता, ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव होता. शत्रूशी लढताना कुठेही दयामाया दाखवणं कधीच म्हणजे युद्धामध्ये त्याला मान्य नाही. युद्ध म्हटलं की मस्तक छाटणे हे होणारच आहे. निर्दयतेने जे युद्ध झालं त्या निर्दयतेमध्ये आपण कमी पडलो, क्रूरतेमध्ये आपण कमी पडलो, नियोजनामध्ये आपण कमी पडलो, एकतेमध्ये आपण कमी पडलो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सुलतान धर्माच्या नावाने जिहाद करत आपल्या सगळ्या सैनिकांना एकच सांगत की काय, आपल्याला धर्मासाठी लढायचं आहे, आपल्याला आपला धर्म वाढवायचा आहे, आणि काफरांना मारणे म्हणजे अल्लाहची सेवा करणे, असा तो संदेश किंवा अशा प्रकारचा त्यांनी ते एक चेतावणीखोर वाक्यच ते त्या ठिकाणी आपल्या सैनिकांसमोर काढत घोषणा देत. आणि त्यामुळे ते सैन्य एका झपाटलेल्या मानसिकतेतून, क्रूरतेतून लढत, आणि त्या क्रूरतेसमोर आपल्या मानवतावादी सैनिकांचा त्या ठिकाणी अंत होत असे, पराभव होत असे. तर पुन्हा एकदा एका बलाढ्य असं साम्राज्य, हिंदू साम्राज्याचा या ठिकाणी नाश झाला. साम्राज्य संपुष्टात आलं. क्रूरतेच्या सगळ्या सीमा या सुलतानांनी पार केल्या होत्या. तर असा हा क्रूरतेचा इतिहास बघा. 7 जानेवारी 1565 मध्ये विजयनगरचं साम्राज्य संपलं, आणि त्यानंतर बरोबर 65 वर्ष बघा, 1565 आणि मग 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. म्हणजे काय करत असतो आपण, नेहमी परमेश्वराची वाट बघत असतो. एक असं म्हणतात की देव कुठे गेले आपले सगळे. एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी अंधार असतो, ज्या ठिकाणी अत्याचार असतो, ज्या ठिकाणी आहे ना भित्री लोक असतात, ज्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा शूर योद्धा, पराक्रमी योद्धा नसतो, अशा ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व राहत नाही. घाणीचं साम्राज्य, मग ती घाण वेगवेगळ्या प्रकारची असेल, मानसिक दृष्टिकोनात मानसिकतेची घाण असेल, विचारांची घाण असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा आहे ना परमेश्वराचं वास्तव्य राहत नाही. बरं, आपले परमेश्वर जर बघितले, आपण प्रत्येक देवाच्या हातामध्ये हत्यार आहे, शस्त्र आहे. आता आपण देवीच्या हातामध्ये सर्व हे त्रिशूळ आहे, चक्र आहे, गदा आहे, सर्व हत्यार आहे. मग परमेश्वराकडे आपण बघत असताना आपण परमेश्वराकडून ती एक प्रेरणा घ्यायलाच हवी ना. जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा अन्याय होतो, त्यावेळेस आपण लढलं पाहिजे. एक तर लढा नाही तर मरा, ह्या 2 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. जेव्हा आपण मानसिक दृष्टिकोनातून गुलाम होतो, मनाने गुलाम होतो, त्यावेळेस आपला देश गुलामगिरीत जातो, हे सत्य आहे. आणि म्हणूनच 300-350 वर्ष आपल्याला गुलामगिरीत काढावी लागली. आणि त्यानंतर म्हणजे आपण नेहमी काय करत असतो की परमेश्वर येण्याची वाट बघत असतो. आणि खरंच 1630 तो दिवस, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, सगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद त्यांना मिळाले की काय आहे ना. सगळ्या देवी देवतांचे त्या ठिकाणी जे तेज आहे ते तेज छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये निर्माण झालं, किंवा सगळ्यांनी आपले तेज त्यांना दिलं.
आणि हा तेजस्वी पुत्र शिवनेरीवर जन्मला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे आपल्याला म्हणतात ना, अंधारातून बाहेर काढलं, स्वराज्य निर्माण झालं. पुन्हा देव देश आणि धर्माचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. पण 65 वर्ष त्यासाठी वाढवावे लागले. आणि पुढेही आपण पुढचा इतिहास जर बघितला तर तो पण एवढा काही मराठ्यांशीच लढत होते. मराठ्यांची जी मानसिकता आहे, गुलामी मानसिकता आहे, त्यातून ते बाहेर निघायला तयार होत नव्हते किंवा निघाले नाहीत. कारण 300 वर्षाचा गुलामगिरीचा पगडा त्यांच्या डोक्यावर, मेंदूवर पडला होता. आणि म्हणून गुलामी के हर अंश से मुक्ती पाना है. आज आपण म्हणतो, आपल्या देशाचे पंतप्रधान, सर्वांचे लाडके पंतप्रधान नेहमी सांगतात की गुलामी के हर अंश से हमें मुक्ती पानी है. त्याचं कारणच हे, अपने विरासत पे हमें गर्व करना है, एकता और एकजुटता लानी है और विकसित भारत का स्वप्न पूरा करना है. एकता और एकजुटता फार त्यासाठी महत्त्वाची आहे. मित्रांनो, हे सगळं का गरजेचं आहे की पुन्हा आपल्या देशामध्ये पारतंत्र्य येता कामा नये, आपण परत कुठेतरी गुलाम होता कामा नये. आणि म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, आपला संस्कार, संस्कृती याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपल्याला नेहमी आपल्या इतिहासातून काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. ज्या इतिहासात चुका झाल्या त्या चुका पुन्हा आपल्या भविष्यात होता कामा नये, यासाठी आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.